हाय हॅलो नमस्कार. मी प्रतीक्षा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आजच्या नवीन दिवसाच्या छानशा व्हिडिओमध्ये. कशात सर्वजण? आय होप सर्वजण खूप मस्त आणि मजेत असाल आणि मजेतच राहायला हवं. कसं चमकतंय ना हे उन्हाने, खिडकी चमकते. तर चला सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर म्हणलं चला आता काल तर तुमचं आजचा व्हिडिओ तर तुम्ही बघितला असेल. काल आपण मस्त अशी शेव बनवलेली आहे. आता मला शेव बनवली मग म्हणलं चला चिवडा पण बनवूया. म्हणजे कसं हे काय ते काय असं खाता येईल मुलांनाही टिफिनला, त्याला कसं एक मधल्या वेळेत बरं म्हणतं. आणि आपणही कुठून बाहेरून वगैरे आलो, आपल्याला थोडीशी क्रेविंग झाली खायची काय तर चला आपण पण खातो. तर चला मला आज मस्त असं आपण बनवूया चिवडा. तर चला आता मी तुम्हाला साहित्य वगैरे घेतलेलं दाखवते, कसं बनवते कसं नाही ते पण सांगते. तुम्ही कसं बनवता ते पण मला सांगा. तर चला. तर इथं पाहू शकता आपण चिवडा बनवण्यासाठी काय काय साहित्य घेतलेलं आहे. तर हे आहे पापडी, कढीपत्ता, हिरवी मिरची, खोबरे, शेंगदाणे, ही डाळ आणि हे आपले पोहे. हे बघा, हे आहेत पोहे. आणि इकडं आहे आपला चिवडा मसाला आणि हे आपले भाजके पोहे. हे बघा, आणि एकदम कुरकुरीत आहेत. चला आता आपण आहे ना याच्यामध्ये थोडंसं तेल आणि हळद टाकून गरम करून घेणार आहोत. ते पण तुम्हाला पुढे दाखवते. अशा प्रकारे काही साहित्य घेतलेलं आहे. आणि कोथिंबीर मी वरून टाकणार आहे ॲड करून, कारण मी त्याला कोथिंबीर नाही टाकत. ते काय होतं त्याला टाकले कसे त्याची अशी पिळपिळ पडतात ना, असे पिटुळेच होते. मग वरून टाकलं कसं कोथिंबीरीचा स्मेल पण येतो, त्याच्यामुळं मी कोथिंबीर वरून टाकणार आहे. तर सगळ्यात अगोदर हे भाजके जे पोहे आहेत ना, तर ते मी गरम करून घेणार आहे. हळद आणि तेल टाकून थोडेसे गरम करणार आहे. नंतरचं पुढची प्रोसेस तर मी तुम्हाला दाखवत राहतेच. तर म्हणलं चला आता आपण सगळ्यात अगोदर भाजके पोहे गरम करून घेऊ. तर बघा आता आपण गॅसवरती पातेलं ठेवलं आहे. याच्यामध्ये तेल आणि हळद टाकून घेतली आणि आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत मके पोहे. आणि हे मस्त अशात आपण परतून घेऊ, म्हणजे थोडेसे पिवळे करून घेऊ. तर आता दाखवते मी तुम्हाला. तर पाहू शकता इथं आपण असं हे जे भाजके पोहे आहेत त्याला आपण तेल आणि हळद टाकून असे मस्त असे कुरकुरीत भाजून घेतले. बघा किती छान असा आवाज येतो ना. अगोदर आहे ना सगळे चिमलेले होते हे. आणि तर जेवढं काय आपलं साहित्य घेतलं होतं सगळे गोष्टी एका ह्याच्यामध्ये अशा मस्त अशा तळून घेतलेल्या आहेत. ते थोडंसं थंड होऊन देते, मिक्स करते आणि नंतर याच्यामध्ये सगळ्या गोष्टी टाकून घेते. आणि नंतर वरून चिवडा मसाला आणि मीठ ह्या दोन गोष्टी टाकून घेऊ. आणि नंतर थोड्या वेळाने थोडं थंड झाल्याच्यानंतर आपण याच्यामध्ये कोथिंबीर ॲड करून घेऊ. तर चला सगळ्यात अगोदर आता आपण हे ना मिक्स करून घेऊ सगळं. तर बघा आता सगळं काय साहित्य आपण ह्याच्यात टाकून घेतलं आहे. आणि आता आपण काल जी शेव बनवली होती ह्याच्यामध्ये अशी मस्त अशी टाकून घेऊ. तर चला आता आपण ह्याच्यामध्ये शेव टाकून घेऊ मस्तपैकी. शेव टाकल्याच्या नंतर आपण आता याच्यामध्ये घेऊ चिवडा मसाला टाकू. चिवडा मसाला ॲड केल्याच्या नंतर आता याच्यामध्ये आपण घेऊ मीठ टाकू. आपल्या अंदाजानुसारच घेऊ. काही होतं ना हे मीठ थोडंसं आता चिवडा आपण डब्यात नंतर भरल्याच्या नंतर आहे ना सगळं पुढं डब्याच्या बुडाला जमून बसतं तळाला. त्याच्यामुळे थोडंसं जास्त टाकलं मी.
तर आता मस्तपैकी आता आपण मिक्स करून घेऊ.